गुड मॉर्निंग स्टुडंट्स. प्लस थर्ड चॅप्टर आहे इलॅस्टिक कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये आपण डिफरंट टाईपचे फॉर्म्युले आणि त्या फॉर्म्युल्यांमधलं रिलेशनशिप बघितले. फर्स्ट काय बघितले आपण, एक्झाम्पल बेस ऑन इलॅस्टिक कॉन्स्टंट बघणार आहोत. फर्स्ट आहे तुमचा फॉर्म्युला यंग्स मॉड्युलस, त्यालाच काय म्हणतात मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. तर काय फॉर्म्युला त्याचा, ई इज इक्वल टू स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. स्ट्रेस म्हणजे सिग्मा डिवायडेड बाय स्मॉल ई. नेक्स्ट काय, लिनियर स्ट्रेन, स्मॉल ई इज इक्वल टू डेल्टा एल डिवायडेड बाय एल. पॉयझन्स रेशो म्यू और 1/m ने डिनोट केला जातो. त्याचा फॉर्म्युला आहे म्यू इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लिनियर स्ट्रेन. E इज इक्वल टू 2g1 प्लस म्यू. नेक्स्ट आहे E इज इक्वल टू 3k1 मायनस 2 म्यू. E इज इक्वल टू 3k1 मायनस 2 म्यू. आणि बल्क मॉड्युलस कशाने डिनोट करतो आपण, के. त्याचा काय फॉर्म्युला आहे, सिग्मा अपॉन डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही. डेल्टा व्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॅल्यू. नेक्स्ट आहे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू E1 मायनस 2 म्यू. E1 मायनस 2 म्यू. नेक्स्ट आहे डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन इज इक्वल टू 3 सिग्मा डिवायडेड बाय कॅपिटल E1 मायनस 2 म्यू. हे काय आपले टोटल फॉर्म्युलाज. त्याच्यावर एक्झाम्पल बघू आपण. फर्स्ट एग्जाम्पल है स्क्वेयर बार 400 mm square 2 meter long elongates 1 mm under an axial load of 40 kilonewton. Modulus of rigidity is 80 GPa. Find bulk modulus and Poisson's ratio. बरोबर. एक्झाम्पल मध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला, एरिया दिलाय, लेंथ दिली, डेल्टा एल दिलेला आहे. हे सगळं आपण जे काय आहे ते गिव्हन लिहून घेऊ. फर्स्ट गिव्हन एरिया ए इज इक्वल टू किती आहे, 400 mm स्क्वेअर. लेंथ एल इज इक्वल टू किती, 2 मीटर म्हणजेच किती, 2000 mm. नेक्स्ट काय दिलंय, इलॉंगेशन म्हणजेच काय, डेल्टा एल किती दिलाय तो, 1 mm. नेक्स्ट काय दिलाय, ॲक्सियल लोड म्हणजेच काय, पी किती दिलाय, 40 किलोन्यूटन. आता किलोन्यूटनचं न्यूटनमध्ये कन्वर्जन करायचंय म्हणजे इंटू 10⁻³ न्यूटन. नेक्स्ट मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ते कशाने डिनोट करतो, कॅपिटल जी. त्याचं किती व्हॅल्यू दिली आहे, 80 GPa म्हणजे काय, किलोन्यूटन पर mm स्क्वेअर. मग त्याचं काय करायचं न्यूटनमध्ये, म्हणजेच किती येईल, 80 × 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर म्हणजेच काय, MPa म्हणजे काय, मेगापास्कल. जी ची व्हॅल्यू दिली. नेक्स्ट टू फाइंड काय फाइंड आउट करायचं आहे, फर्स्ट
बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस कशाने डिनोट करतो? के. सेकंड काय फाइंड आउट करायचं आहे? पॉयझन्स रेशो कशाने डिनोट करतो? म्यू. बरोबर. मग नेक्स्ट सोल्युशन. फर्स्ट इलॉंगेशनचा फॉर्म्युला यूज करायचा. फर्स्ट इलॉंगेशन म्हणजेच काय? डेल्टा एल. काय फॉर्म्युला आहे त्याचा? PL अपॉन ए. डेल्टा एलची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? 1. पीची व्हॅल्यू किती दिली आहे? 40 × 10⁻³ लेंथ किती आहे? 2000. एरिया 400 आणि ईची व्हॅल्यू किती तुमची? 80 × 10⁻. ईची व्हॅल्यू नाही माहिती आपल्याला, जीची व्हॅल्यू माहिती, म्हणजे ई ॲज इट इज राहील आपला. बरोबर. तर काय? ईची व्हॅल्यू किती येईल तुमची? बाय कॅल्क्युलेशन ई इज इक्वल टू 2 × 10⁻5 न्यूटन पर mm². ईची व्हॅल्यू किती आली आहे? 2 × 10⁻5 न्यूटन पर mm². बरोबर. नेक्स्ट बाय युझिंग रिलेशन. तर E इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? E इज इक्वल टू 2g1 प्लस म्यू. बरोबर. E इज इक्वल टू 2g1 प्लस म्यू. तर ईची व्हॅल्यू किती आली? 2 × 10⁻5 इज इक्वल टू 2 × जीची व्हॅल्यू किती आहे? 80 × 10⁻3 1 प्लस म्यूची व्हॅल्यू माहीत नाही. तर बाय कॅल्क्युलेशन म्यू इज इक्वल टू किती येणार आहे? 0.25. म्यू इज इक्वल टू किती आलं तुमचं? 0.25. म्यूला युनिट नसतं. नेक्स्ट काय तुमचं? नेक्स्ट परत एक रिलेशन यूज करायचं. बाय युझिंग फॉर्म्युला E इज इक्वल टू 3k 1 - 2 म्यू. E इज इक्वल टू 3k 1 - 2 म्यू. मग ईची व्हॅल्यू किती? 2 × 10⁻5 3. केची व्हॅल्यू माहीत नाही आहे, 1 - 2. म्यूची व्हॅल्यू किती आली आहे? 0.25. त्याच्यानुसार केची व्हॅल्यू बाय कॅल्क्युलेशन के इज इक्वल टू 1.33 × 10⁻5 युनिट काय? न्यूटन पर mm². समजलं. 3 फॉर्म्युले यूज करायचे आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. फर्स्ट बल्क मॉड्युलस के इज इक्वल टू 1.33 × 10⁻5 न्यूटन पर mm². सेकंड पॉयझन्स रेशो कशाने डिनोट करतो? म्यू. काय फॉर्म्युला? म्यू इज इक्वल टू 0.25. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. सेकंड अ बार ऑफ 30 mm diameter. A bar of 30 mm diameter is subjected to pull of 60 kilonewton. The major extension on gauge length of 200 mm is 0.09 mm. And the change in diameter is
change in diameter is 0.0039 mm. Calculate the value of modulus of elasticity and modulus of rigidity फर्स्ट टू टाईपचे फोर्स असतात, एक पुल असतो आणि एक पुश असतो. पुल म्हणजे ओढणे आणि पुश म्हणजे ढकलणे, बरोबर. तर पुल म्हणजे तुमचा हा फोर्स दिलेला आहे 60 किलोन्यूटन. फर्स्ट आपण गिव्हन मध्ये लिहून घेऊ. सगळे युनिट काय आले पाहिजे, एक तर किलोन्यूटन मध्ये आले पाहिजे किंवा न्यूटन मध्ये, आणि लेंथ मध्ये पण सगळे मीटर मध्ये किंवा mm मध्ये पाहिजे. फर्स्ट गिव्हन मध्ये काय सांगितलंय, डायमीटर दिलाय म्हणजे किती, स्मॉल डी किती दिलाय तो 30 mm, बरोबर. फोर्स P दिलाय, किती दिलाय तो 60 किलोन्यूटन. आता किलोन्यूटनचं परत न्यूटन मध्ये कन्वर्जन करायचं म्हणजे किती इंटू 10⁻³ कारण की 1 किलोन्यूटन इज इक्वल टू 1000 न्यूटन. नेक्स्ट काय दिले, मेजर एक्सटेन्शन ऑन गेज लेंथ ऑफ 200 mm म्हणजे ऍक्च्युअल लेंथ L किती तुमची 200 mm आणि एक्सटेन्शन झाले म्हणजे त्याची लेंथ काय झाली, चेंज झाली म्हणजे डेल्टा L ची व्हॅल्यू किती दिली आहे 0.09. चेंज इन डायमीटर म्हणजे डेल्टा D पण दिलाय तुम्हाला 0.0039 mm. नेक्स्ट फाइंड काय फाइंड आउट करायला लावलंय, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. फर्स्ट काय, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी कशाने डिनोट करतो, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजेच यंग्स मॉड्युलस कॅपिटल E. सेकंड काय दिलंय, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी कशाने डिनोट करतो, कॅपिटल G. नेक्स्ट सोल्युशन. आता लॅटरल स्ट्रेनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला. फर्स्ट आपण काय काढू, स्ट्रेस सिग्माची व्हॅल्यू काढू. स्ट्रेस कशाने डिनोट करतो, सिग्मा. काय फॉर्म्युला त्याचा, P डिवायडेड बाय एरिया. P किती तुमचा 60 इंटू 10⁻³ तर डायमीटर दिलाय म्हणल्यावर एरियाचा फॉर्म्युला π/4 d². D ची व्हॅल्यू किती आहे 30 चा स्क्वेअर. बाय कॅल्क्युलेशन स्ट्रेस सिग्मा इज इक्वल टू 84.88 न्यूटन पर mm². स्ट्रेसची व्हॅल्यू आली आपली 84.88 न्यूटन पर mm². नेक्स्ट लिनियर स्ट्रेन फाइंड आउट करू. लिनियर स्ट्रेन कशाने डिनोट करतो, स्मॉल e. काय फॉर्म्युला त्याचा, डेल्टा L डिवायडेड बाय L. तर डेल्टा L किती तुमची 0.09. नेक्स्ट कॅपिटल L किती आहे 200. बाय कॅल्क्युलेशन स्मॉल e लिनियर स्ट्रेन स्मॉल e इज इक्वल टू 4.5 इंटू 10⁻⁻⁴. 4.5 इंटू 10⁻⁻⁴. नेक्स्ट लॅटरल स्ट्रेन. नेक्स्ट काय, लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन डायमीटर पर युनिट ओरिजिनल डायमीटर म्हणजे काय, डेल्टा D डिवायडेड बाय D. डेल्टा D ची व्हॅल्यू किती तुमची 0.0039 डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर किती तुमचा 30 म्हणजे लॅटरल स्ट्रेनची व्हॅल्यू किती आली आहे बाय कॅल्क्युलेशन 1.3 इंटू 10⁻⁻⁴. काय तुमची लॅटरल स्ट्रेन. नेक्स्ट मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी E चा फॉर्म्युला टाकू. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे कशाने डिनोट करतो, कॅपिटल E. काय फॉर्म्युला आहे, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. आता स्ट्रेसची व्हॅल्यू किती आहे 84.88
होल डिवायडेड बाय 4.5 इंटू 10⁻⁻⁴. नेक्स्ट किती आला तुमचा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी? ईची व्हॅल्यू 186.622 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm². ईची व्हॅल्यू आली बरोबर. नेक्स्ट काय? पॉयझन्स रेशो. पॉयझन्स रेशो कशाने डिनोट करतो? म्यू. काय फॉर्म्युला आहे? लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लिनियर स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लिनियर स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेनची व्हॅल्यू किती आली आहे? 1.3 इंटू 10⁻⁻⁴ डिवायडेड बाय 4.5 इंटू 10⁻⁻⁴. म्हणजे म्यूची व्हॅल्यू आली तुमची 0.29. 0.29. मग ई बाय युझिंग रिलेशन ईचा फॉर्म्युला काय? ई इज इक्वल टू 2g1 प्लस म्यू. आता ईची व्हॅल्यू किती आली आहे? 186.622 इंटू 10⁻³ इज इक्वल टू 2g1 प्लस म्यूची व्हॅल्यू 0.29. बाय कॅल्क्युलेशन जी इज इक्वल टू किती आला आहे? 72.33 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm². खाली आन्सर फर्स्ट. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी कॅपिटल ई इज इक्वल टू 186.622 इंटू 10⁻³ युनिट लिहायला विसरायचं नाही, न्यूटन पर mm². आणि नेक्स्ट मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी कॅपिटल जी इज इक्वल टू 72.33 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm². थँक्यू.